टाकळी येथे स्वर्गीय व्ही.जी. रेड्डी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. उपेक्षित पीडित जनतेच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटले व संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रथम जय लहुजीचा प्रथम नारा पोहोचवणाऱ्या व्ही.जी. रेड्डी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे टाकळी या गावात अनावरण करण्यात आलं. नायगाव तालुक्यातील टाकळी या छोट्याशा गावात व्यंकट गोविंद रेड्डी यांचा जन्म 16 जून 1958 मध्ये झाला. रेड्डी यांनी ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्याकरिता म्हणून ते मुंबई भाईंदर येथे एका बँकेत नोकरी करत होते. नोकरी करीत असताना समाजामध्ये होत असलेल्या गोरगरीब जनतेवरील अत्याचार, अन्याय, भेदभाव, अस्पृश्यता व गावगाड्याच्या जाचक रचना त्यांना पाहवत नव्हत्या. स्वर्गीय व्ही.जी. रेड्डी यांच्यावर फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पगडा होता. त्यामुळे रेड्डी यांनी जनसामान्यांना तळागाळातील शेवटच्या घटकांना न्याय मिळावा याकरिता म्हणून भारतीय लहुजी सेना या सामाजिक संघटनेची निर्मिती 1986 मध्ये करीत सरसेनापतीचे सूत्र हाती घेतले व महाराष्ट्रभर शाखा स्थापन करीत सामाजिक चळवळ उभी केली. त्या छोट्याशा गावातून अत्यंत दुर्गम अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन बालपण या ठिकाणी व्यतीत झालं असेल. कारण त्यांचा जन्म जर ह्या गावात झाला असेल, त्यांच्या जन्माची तारीख आणि आजच्या पुण्यस्मरणाची जर तारीख जर आपण लक्षात घेतली तर तो जो अखंड प्रवास, त्यामधला जो दीर्घ काळ जर पाहिला तर त्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण घेऊन कुठेतरी पोटाची खळगी भरली पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा करत करत अभ्यास करून एक कर्मचारी अधिकारी म्हणून एका बँकेमध्ये त्या ठिकाणी पदावर रुजू होऊन रेड्डी यांच्या पहाडी आवाजामुळे श्रोत्यांच्या अंगावर शहारे उभे राहायचे तर प्रस्थापितांच्या उरात धडकी भरायची. अशा नायकाची प्राणज्योत 1 मार्च 2025 रोजी मालवली. त्यामुळे त्यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त टाकळी या गावामध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आमदार तथा मातंग शक्ती संस्थापक अध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. धरलं तर चावते, सोडलं तर पळते, असलं युग आहे. या युगाचं स्वागत करत परिस्थितीच्या बदलानुसार वागायला शिका, तरच आपली प्रगती निश्चित आहे. नाहीतर कुणालाही कितीही तुम्ही नावं ठेवत राहिलो, काहीही आपल्यानं होणार नाही. तुमचं तुम्ही तरी चांगले व्हा आणि मग तुम्ही स्वतः तयार व्हा आणि मग जगाला शांतपणे सांगत निघा. तुमचं कौड कौतुक एवढं करतील की तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, डोक्यावर घेऊन. नाहीतर मग उगा साधू संत व्हा, काही देणं घेणं नाही, उगा हात वरी करायचं. भगवे कपडे घातलं, वरी करायचा हात. काय लागते त्याला? 2-4 गाथा पाठ करायचा आणि चाललं. कुठलीही संघटना असू द्या, कुठलाही नेता असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, ते गुलामच आहे. परंतु तुम्हाला जर सुधारायचं झालं तर एक सुंदर आयडिया देतो, करता येते का बघा. ते काही साधू संत म्हणतात तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, कोणी आम्ही तुमचं चांगलं करू शकत नाही. परंतु तुम्हाला चांगलं करण्यासाठी काय करावं लागेल आत्ताच्या कलियुगात. आता हे सतयुग नाहीये. कुणीतरी बोलला आणि तुम्हाला काहीतरी दिला आणि त्याचं चांगलं झालं असं होणार नाही. आता ह्या सरकारने सगळी खेळ करून ठेवलाय, सगळा खेळ. मी सरकार मधला नाही, आता मी बाहेर बसलेला आम नागरिक आहो. फक्त मला राहण्याची, वागण्याची, खाण्याची सवय चांगली आहे, तेवढंच तुम्हाला वाईट होत असेल तर टीव्ही बंद करतो, येतो कपडे फाडून अंगावर, बघा माझ्याकडे. मग ते भालेरावची मजा थट्टा. अरे चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं स्वादिष्ट जेवण भोजन करा. लेकरा बाळाला जर दारू पिण्यापेक्षा घरी चांगले फळफळावर आणा. हल्लीची समाजाची होत असलेली दुर्दशा व कार्यकर्त्यांची अवस्था पाहून माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या गावरान शैलीत अनेकांचे कान टोचले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम वाघमारे तर उद्घाटक म्हणून सुधाकर भालेराव विचार मंचावर होते. तसेच याप्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, उपाध्यक्ष रणजित बाराहाडीकर, मिनलताई रेड्डी, अभिजित रेड्डी, अमित रेड्डी, वामनराव घोरसे, हनीफभाई पठाण, राजू रेड्डी, रमेश बर्दापुरे, मच्छिंद्र गवाले, पी.एस. मोतेवाड, मुंजाजी गुंडे, रघुनाथ खैरनार, एल.बी. इंगडे, रामचंद्र भरांडे, चंद्रकांत घाटे, प्रकाश वाघमारे ठाणे, सुभाष अल्लापूरकर, उषाताई दाखले ठाणे, शाहीर बापूराव जमदाडे व संच आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.